सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न वाचूया. प्रश्न नंबर 3 पान नंबर 4 वर आहे बाळांनो. क्वाड्रिलेटरल ABCD is a parallelogram. P is any point on side BC. ABCD हा एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे, समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि पॉइंट P इज ऑन साइड BC. P इज एनी पॉइंट ऑन साइड BC. फाइंड टू पेयर्स, दोन पेयर काढायचे आहेत ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल एरिया. दोन पेयर अशा काढा की त्यांचा एरिया समान असला पाहिजे. अशा दोन पेयर. मग आता त्या दोघांचा एरिया जर समान पाहिजे असेल तर त्यांचा बेस एकच असला पाहिजे, हाईट इक्वल असली पाहिजे. आता दोघांची हाईट इक्वल येणार कारण पॅरलेलोग्राम दिलेला आहे. पॅरलेलोग्राम म्हणजेच काय असणार आहे, समांतरभुज चौकोन. मग समान अंतर असल्यामुळे त्यांची हाईट इक्वल होणार. बेसिक एकच घ्या, इक्वल घ्या, म्हणजे दोघांचा एरिया समान होईल. बेस इक्वल घ्या, हाईट इक्वल घ्या. आता ह्या ट्रायंगलमध्ये बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC. आता ABC मध्ये BC हा पाया आला. ABCचा इथं दोन ट्रायंगल दिलेत सेपरेट करून. ABC हा पाया, उंची इथं असणार, हीच उंची इकडं असणार आहे. DBC मध्ये दोघांची हाईट इक्वल आली कारण पॅरलेलोग्राम, आणि दोघांचा बेस पाया समान आहे BC, म्हणजे बेस इक्वल आला, हाईट इक्वल आली. दोघांचा एरिया इक्वल, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल DBC. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. मग अपोजिट साइड पॅरलल दिल्या, दोन पेयर दिले बा. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC. ABC अँड DBC दोघांचा बेस इक्वल. कॉमन बेस इज BC अँड हाइट्स आर इक्वल. दोघांची हाईट इक्वल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल DBC. दोन नंबरचा आता इकडे लक्ष द्यावा. ABCचा बेस AB घेतला, नंतर ABDचा सुद्धा बेस AB होतोय, म्हणजे बेस समान झाला आणि दोघांची हाईट इक्वल. पॅरलेलोग्राम दिलेला आहे. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD. कॉमन बेस इज AB अँड हाइट्स आर इक्वल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to area of triangle DBC. Sorry, ABC and DBC. ABD बरोबर. ABD म्हणजे हा एक ट्रायंगल आहे आणि इथे एक ट्रायंगल आहे. दोघांचा बेस समान आहे, हाईट इक्वल आहे, दोघांचा एरिया समान. प्रश्न लिहून घ्या. फिगर व्यवस्थित काढायच्या बाळांनो, सेपरेट दिलेल्या फिगर काढायच्या.